ठाण्याचे नवनिर्वाचित जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना ठाण्यात एक गोष्ट घडली त्यांच्या समोर आली की म्हणजे 1 तारखेला आपले जे आधीचे जिल्हाधिकारी होते त्यांची रिटायरमेंट होती आणि त्या दरम्यान 25 ते 1 तारीख 25 ते 1 25 जुलै ते 31 जुलै या दरम्यान अनेक फाईली ज्या मागच्या अनेक महिन्यापासून मंजुरी होत नव्हत्या अचानक एकाच दिवशी खूप साऱ्या फाईली या मंजूर करण्यात आलेल्या आहेत। मला पडलेला प्रश्न हा होता की वर्षोनवर्ष म्हणजे महिने एका जागेवर पडलेली फाईल अचानक कशी काय जिल्हाधिकारी बदलताना समोर आल्या आणि फटाफट मंजुरी करण्यात आल्या। या दरम्यान लोढा डेव्हलपर्स कडनं ह्या गोष्टी देखील करण्यात आलेल्या आहेत। खरं तर राजेंद्र मंगलप्रसाद लोढा हे मंत्री आहेत, त्यांनी देखील त्यांच्या अनेक फाईली या लोढा साहेबांच्या घरी जाऊन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन मंजूर केलेल्या आहेत अशी माहिती आमच्याकडे। खरं तर प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री महोदय हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलून कामं केली पाहिजे, ते कशा काय त्यांच्या घरी जातात? लोढांचे 31 तारखेला 2 फाईली मंजुरी करण्यात आलेल्या आहेत, आधी का नाही झाल्या? अचानक शेवटच्या दिवशी या फाईली सगळ्या मंजुरी का होतात? सगळीकडेच होतात, पण हा जो प्रमाण आहे हा खूप वाढत। आमची यात मागणी आहे की 25 ते 31 या दरम्यान जेवढ्या फाईली मंजूर करण्यात आल्या आहेत मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने त्या राजकीय दबावापोटी मंजूर झालेल्या अशी आमच्याकडे माहिती आहे आणि त्यामुळे त्या जेवढ्या फाईली मंजूर झाल्या त्या सर्व फाईलींची पुन्हा चौकशी व्हावी। नवीन आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सर्व फाईली पुन्हा मागवाव्यात, कशा प्रकारे त्या मंजूर करण्यात आल्या, त्यात अनियमितता झालेली नाही ना, या सगळ्या पुन्हा फाईली तपासाव्यात अशी आमची मागणी। खरं तर आपल्या ठाणे शहराला त्यांनी तेवढी झळ पडत नाही, पण ग्रामीण भागातल्या अनेक अटकलेले प्रॉपर्टीचे जे मॅटर्स होते ते अचानक सोडवले गेलेले आहेत। या सगळ्या फाईली परत मागवाव्यात। अनेक 2 दिवस जिल्हाधिकारी फक्त सह्या करत होते असं मला कळलं, सो त्या कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते आणि मग 2 दिवसात एवढ्या सह्या करायच्या होत्या, मग एवढे वर्ष तुम्ही ठाण्यात होतात त्या दरम्यान का नाही केल्या? असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत। सो आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण आणि आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण की या सर्व फाईलींची चौकशी व्हावी। लोढा मंगलप्रसाद लोढा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते तपासलं जावं। 31 तारखेला ज्या 2 फायलींना मंजुरी मिळाली, 30 तारखेला त्याचा भरणा करण्यात आला, पैसे भरण्यात आले, त्यासाठीच मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते का? आणि जर त्यासाठी मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे आणि मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे। कारण आज ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी जर बांधकाम व्यवसाय कोण असेल तर मंगलप्रसाद लोढा आणि मायक्रोटेक ही त्यांची दुसरी कंपनी आहे। या 2 कंपनीच्या माध्यमातून होतात। जर लोढा ठाणे जिल्ह्यातले सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून या सर्व फाईली मंजूर केल्या का? आमच्या माहितीनुसार मागच्या 8-10 दिवसात 13 फाईली त्यांच्या विविध खात्यातून मंजूर झालेल्या आहेत। सो त्या 13 फाईली ज्या आहेत त्या अचानक कशा काय मंजूर झाल्या? या राजकीय दबावापोटी झाल्यात का? मंगलप्रसाद लोढा यांच्या दबावापोटी झाल्यात का? या सगळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी ही आमची मागणी। मी 1 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यावेळेला आरडीसी पण होते आणि त्यांचे दुसरे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते तेही होते आणि त्यांच्या समोर एक खंत मांडली होती की म्हणलं साहेब, आपल्याकडे अनेक फाईली या खाली दाबून ठेवलेल्या आहेत, या कोणामुळे दाबल्या, का दाबल्या? तुमच्या रिटायरमेंटची वाट पाहत आहेत का? त्याच्यानंतर तुमच्या मध्ये कोणी जर प्रभारी आला तर ते सह्या करणार आहेत का? असं सगळं काही दिसतंय का? तर ते म्हणाले होते मी चौकशी करतो। आता मला माहिती ते चौकशी करण्याच्या नादात ते सह्या करून गेले सगळ्या फाईलींवर ज्या एवढ्या वर्षात दाबून ठेवलेल्या फाईली होत्या। तर यात काहीतरी गोड बंगाल आहे। माझी विनंती आहे पुन्हा 25 जुलै ते 31 जुलै या दरम्यान जेवढ्या फाईली मंजुरी झाल्या, जेवढ्या फाईलींना भरणा करण्याची मंजुरी दिली गेली या सर्व फाईलची चौकशी व्हावी। मंगलप्रसाद लोढा जिल्हाधिकारी यांच्या घरी कशासाठी गेले होते? त्या फाईली त्यांच्या अटकलेल्या फाईली मंजुरी करून घेण्यासाठी गेले होते का? याची देखील चौकशी व्हावी अशी अपेक्षा नवीन जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडून आमची आहे। सर, एखादा मंत्री
मला मध्ये अचानक आता जिल्हाधिकारी मागील 2-3 वर्षापासून मला वाटतं ठाण्याचे जिल्हाधिकारी त्या दरम्यान का नाही झाल्या, अचानक कशा काय एवढ्या फायलींचा फ्लो वाढला? काहीतरी गोडबंद झालंय. एक तर राजकीय दबाव असू शकतो ना, आम्ही आर्थिक झालंय याची चौकशी व्हावी, आम्ही काही आरोप करत नाही, पण राजकीय दबाव होता का? आणि राजकीय दबावापोटी या सगळ्या फायली मंजुरी झाल्यात का? पाहिजे तर पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणत्या कोणत्या फायली मंजुरी झाल्या, त्याचा भरणा किती झाला हे पण आम्ही दाखवू. त्याचेही डेटा आमच्याकडे आहे. एखादा मंत्री कलेक्टरच्या घरी जातो, मला वाटतं एखादा मंत्री कलेक्टरच्या घरी जातो अशी आमच्याकडे माहिती आहे. आणि जर ती माहिती खरी असेल तर ती महाराष्ट्र सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. कारण तुम्हाला शासनाने जे अधिकार दिलेत त्याचा तुम्ही गैरवापर करताय, तुमच्या व्यवसायासाठी त्याचा वापर करताय की काय, असा प्रश्न आमच्या समोर येतो. त्यांचा इन्शुरन्स जो आहे तो केलेला नाही. आणि आता समन्वयक समितीची बैठक झाली, पत्रकार परिषद त्यांनी स्पष्ट आरोप केले की या इन्शुरन्सच्या पाठी सरकारकडून स्कॅम केला जातो. माझं म्हणते सरकारचा हेतू चांगला आहे की सरकारने जे गोविंद आहेत, बालगोपाल आहेत, त्यांना जर इन्शुरन्स देत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. कारण मागच्या वेळेला अनेक मंडळांची मी काढली होती, त्याचा खर्च खूप मोठा होता. यावर्षी आम्हाला तो खर्च मंडळांना करावा लागणार नाही किंवा आयोजकांना करावा लागणार नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. पण सरकारची कोणी फसवणूक करताय का हे पाहायला पाहिजे असं मला वाटतं.